तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आणि या सुपर क्लासमध्ये आपण महाराष्ट्रातील येणाऱ्या प्रत्येकच भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे जीके क्वेश्चन्स कव्हर करणार असल्या कारणास्तव सर्वांनीच या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या आणि केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑल मध्ये सिलेक्ट करून नक्कीच घ्यायचं आहे। तर सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न विद्यार्थ्यांनो असा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या हातामध्ये उलटी घडी का घालत असतात? पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या हातामध्ये उलटी घडी खालीलपैकी कोणत्या कारणास्तव घालतात? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील ते त्यांचे जे आहे सुदैव मानत असल्या कारणास्तव पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या हातामध्ये उलटी घडी घालत असतात। पुढचा प्रश्न पाहूया। धर्मनिरपेक्ष या शब्दाचा उपयोग प्रास्ताविक सोडून इतर कुठे केलेला आहे? धर्मनिरपेक्ष या शब्दाचा उपयोग प्रास्ताविकेला सोडून खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 4 योग्य राहील। प्रास्ताविकेला सोडून इतर कुठेही धर्मनिरपेक्ष या शब्दाचा उपयोग केलेला नाही। पुढचा प्रश्न पाहूया। चिल्का सरोवर भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? चिल्का सरोवर भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात येते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। ओडिशा राज्यामध्ये चिल्का सरोवर स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो। काळे मीठ सर्वप्रथम कोणत्या देशामध्ये तयार करण्यात आलेले होते? काळे मीठ जगातील कोणत्या देशामध्ये सर्वप्रथम तयार झाले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। भारत देशामध्ये सर्वप्रथम काळे मीठ तयार करण्यात आलेले आहे। पाहूया पुढचा प्रश्न। खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या पदाचा कार्यकाल हा घटनेमध्ये नमूद नाही ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो। खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या पदाचा कार्यकाल घटनेमध्ये नमूद नाही? ऑप्शन क्रमांक 4 राहील। महाधिवक्ता यांच्या पदाचा कार्यकाल जो आहे घटनेमध्ये नमूद नाही। पुढचा प्रश्न पाहूया। खंडाळा सनसेट पॉइंट हे प्रसिद्ध ठिकाण खालीलपैकी कोणत्या घाटादरम्यान लागत असते? खंडाळा सनसेट पॉइंट हे प्रसिद्ध ठिकाण खालीलपैकी कोणत्या घाटादरम्यान आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। खंडाळ्याच्या घाटादरम्यान खंडाळा सनसेट हे प्रसिद्ध पॉइंट स्थित झालेले आहे। पुढचा प्रश्न पाहूया। सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण मुख्य न्यायाधीशांची संख्या किती असते ते सांगायचं आहे? सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण मुख्य न्यायाधीशांची संख्या किती असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। एकूण 4 एवढी सर्वोच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीशांची संख्या असते। पुढचा प्रश्न पाहूया। राज्य विधिमंडळ संयुक्तरित्या खालीलपैकी कोणास जबाबदार असते? राज्य विधिमंडळ संयुक्तरित्या खालीलपैकी कोणाला जबाबदार आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। विधानसभेला राज्य विधिमंडळ संयुक्तरित्या जबाबदार असते। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी कोणत्या कायद्याने बंगालचे गव्हर्नर जनरल हे भारताचे गव्हर्नर जनरल बनलेले होते? खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार बंगालचे गव्हर्नर जनरल भारताचे गव्हर्नर जनरल बनले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। संधी कायद्यानुसार बंगालचे गव्हर्नर जनरल भारताचे बनलेले होते। पुढचा प्रश्न पाहूया। उच्च रक्तदाब थांबवण्यासाठी आहारामध्ये कशाची कमतरता असावी लागते? उच्च रक्तदाब थांबवण्यासाठी आहारामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीची कमतरता असावी लागते? ऑप्शन क्रमांक 3 राहील। मिठाची कमतरता उच्च रक्तदाब थांबवण्यासाठी आहारामध्ये असावी लागते। पुढचा प्रश्न पाहूया। रत्नभूमी नावाने महाराष्ट्रातील कोणते जिल्ह्यास ओळखले जात असते? रत्नभूमी नावाने महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ओळखतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। रत्नागिरी या जिल्ह्याला महाराष्ट्रामध्ये रत्नभूमी नावाने ओळखले जाते। पुढचा प्रश्न पाहूया। तिरंगी झेंड्यामध्ये अशोक चक्राच्या पूर्वी खालीलपैकी काय होते? तिरंगी झेंड्यामध्ये अशोक चक्रापूर्वी खालीलपैकी कोणते चिन्ह होते? ऑप्शन क्रमांक 3 राहील। चरख्याचे चिन्ह तिरंगी झेंड्यामध्ये अशोक चक्रापूर्वी ठेवलेले होते। पुढचा प्रश्न पाहूया। सर्व लोक महात्मा गांधी यांना प्रेमाने कोणत्या नावाने हाक मारत असे? सर्व लोक महात्मा गांधी यांना प्रेमाने खालीलपैकी कोणत्या नावाने बोलवत असे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। बापू या नावाने जे आहे सर्व लोक महात्मा गांधी यांना प्रेमाने बोलवत असे। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी स्वतःचे उच्च न्यायालय असलेला केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? स्वतःचे उच्च न्यायालय असलेला एकमेव केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। दिल्ली हा असा एक केंद्रशासित प्रदेश आहे ज्याला स्वतःचेच उच्च न्यायालय आहे। पुढचा प्रश्न पाहूया। गौतम बुद्ध अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये येते? गौतम बुद्ध अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात येते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। गया बिहार या ठिकाणी गौतम बुद्ध अभयारण्य स्थित आहे।
पुढचा प्रश्न पाहूया, भारतातील सर्वश्रेष्ठ कायदा अधिकारी खालीलपैकी कोणता व्यक्ती असतो? भारतातील सर्वश्रेष्ठ कार्यकारी अधिकारी खालीलपैकी कोणता व्यक्ती असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, राष्ट्रपती हा व्यक्ती भारतामध्ये सर्वश्रेष्ठ कार्यकारी अधिकारी मानला जातो. पुढचा प्रश्न पाहूया, विद्युत चुंबकीय लहरी म्हणजेच पुढीलपैकी कोणते किरण असते? विद्युत चुंबकीय लहरी म्हणजेच पुढीलपैकी कोणते किरण असते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहील, क्ष किरण म्हणजेच विद्युत चुंबकीय लहरी असतात. पुढचा प्रश्न पाहूया, या ठिकाणी अंदमान बेटावर खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचा वध करण्यात आलेला होता? अंदमान बेटावर खालीलपैकी कोणाचा वध करण्यात आलेला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, लॉर्ड मेयो यांचा जो वध आहे अंदमान बेटावर करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया, या ठिकाणी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी खालीलपैकी कोणाला दिव्य ज्ञान प्राप्ती झालेली होती? वैशाख पौर्णिमेच्या दिवशी खालीलपैकी कोणास दिव्य ज्ञान प्राप्ती झाली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, गौतम बुद्धांना वैशाख पौर्णिमेच्या दिवशी दिव्य ज्ञान प्राप्ती झालेली होती. पाहूया पुढचा प्रश्न, x हे 2 गुणसूत्रे खालीलपैकी कोणामध्ये पहावयास मिळतात ते सांगायचं आहे. x ही गुणसूत्रे खालीलपैकी कोणामध्ये पहावयास मिळतात? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, महिलांमध्ये जे आहे XX हे गुणसूत्रे पहावयास मिळतात. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो, खालीलपैकी कोणत्या फळांमध्ये क जीवनसत्व असते ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या फळामध्ये क जीवनसत्व असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, आंबा, लिंबू, पेरू या सर्व फळांमध्ये क जीवनसत्व असते. पुढचा प्रश्न पाहूया, मानवी शरीरातील रक्ताचे वजन शरीराच्या वजनाच्या किती टक्के असते? मानवी शरीरातील रक्ताचे वजन हे शरीराच्या वजनाच्या किती टक्के असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, मानवी शरीराचे जे वजन आहे या ठिकाणी रक्ताचे जे वजन आहे शरीरातील 9% वजना एवढे असते. पुढचा प्रश्न पाहूया, श्वेतपत्रे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी लिहिलेली आहेत? श्वेतपत्रे खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य राहील, लोकहितवादी यांनी श्वेतपत्रे लिहिलेली आहेत. पुढचा प्रश्न पाहूया, राजश्री शाहू महाराजांचे निधन खालीलपैकी कोणत्या शहरात झालेले आहे? राजश्री शाहू महाराजांचे निधन खालीलपैकी कोणत्या शहरात झाले आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, मुंबई शहरामध्ये राजश्री शाहू महाराजांचे निधन झालेले आहे. पाहूया पुढचा प्रश्न, सरदार वल्लभभाई पटेल वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले कितवे सत्याग्रही होते ते सांगायचं आहे. सरदार वल्लभभाई पटेल हे वैयक्तिक सत्याग्रहाचे कितवे सत्याग्रही होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, तिसरे सत्याग्रही सरदार वल्लभभाई पटेल वैयक्तिक सत्याग्रहाचे ठरलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्रातील सर्वात लांबीची नदी खालीलपैकी कोणती आहे? महाराष्ट्रातील सर्वात लांबीची नदी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, गोदावरी ही जी नदी आहे विद्यार्थ्यांनो महाराष्ट्रातील सर्वात लांबीची आहे. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्रातून संत्रीची निर्यात करणारे जिल्हे खालीलपैकी कोणते आहेत? महाराष्ट्रातून संत्रीची निर्यात करणारे जिल्हे खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, नागपूर तसेच अमरावती हे दोन्ही जिल्हे संत्र्यांची निर्यात करणारे आहेत. पाहूया पुढचा प्रश्न, महर्षी कर्वे यांना दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? महर्षी कर्वे यांना दुसऱ्या खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, अण्णासाहेब या दुसऱ्या नावाने महर्षी कर्वे यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न पाहूया, महात्मा गांधी भारतात परतल्या कारणास्तव कोणता दिवस साजरा केला जात असतो? महात्मा गांधी भारतामध्ये परतल्या कारणास्तव खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, प्रवासी दिवस महात्मा गांधी भारतामध्ये परतल्या कारणास्तव साजरा केला जातो. पाहूया पुढचा प्रश्न, या ठिकाणी हातीरोग संशोधन केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी येते? हातीरोग संशोधन केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील, वर्धा जिल्ह्यामध्ये हातीरोग संशोधन केंद्र स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया, या ठिकाणी टिटवाळा येथे खालीलपैकी कोणते मंदिर स्थित आहे ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो. टिटवाळा या ठिकाणी खालीलपैकी कोणते मंदिर आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील, सिद्धिविनायक मंदिर टिटवाळा या ठिकाणी स्थित झालेले आहे. पाहूया पुढचा प्रश्न, या ठिकाणी टिटवाळा येथील सिद्धिविनायक मंदिर कोणावर विजय मिळवल्या कारणास्तव बांधण्यात आलेले आहे? टिटवाळा येथील सिद्धिविनायक मंदिर खालीलपैकी कोणावर विजय मिळवल्या कारणास्तव बांधले आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहील, पोर्तुगीजांवर विजय मिळवल्या कारणास्तव टिटवाळा येथे सिद्धिविनायक मंदिर बांधण्यात आलेले आहे. होमोसेपियन असे मानवाचे कोणते नाव आहे ते सांगायचं आहे. होमोसेपियन हे खालीलपैकी मानवाचे कोणते नाव आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, शास्त्रीय नाव जे आहे मानवाचे होमोसेपियन आहे.
पुढचा प्रश्न पाहूया, मानवी शरीराच्या वजनामध्ये सर्वात जास्त वजन खालीलपैकी कशाचे असते ते सांगायचं आहे. मानवी शरीरातील सर्वात जास्त वजन खालीलपैकी कशाचे असते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मानवी शरीरातील सर्वात जास्त वजन जे आहे पाण्याचे असते. पुढचा प्रश्न पाहूया, पोटॅश आलम खालीलपैकी कशाला संबोधले जात असते. पोटॅश आलम खालीलपैकी कोणास म्हटले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. त्रुटीला जे आहे पोटॅश आलम म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूया, मानवाच्या प्रत्येक जबड्यामध्ये प्रत्येकी किती दात असतात ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो. मानवाच्या प्रत्येक जबड्यामध्ये प्रत्येकी किती दात असतात. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. प्रत्येक जबड्यामध्ये मानवाच्या 16 दातांचा समावेश असतो. पुढचा प्रश्न पाहूया, माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर करणारी पहिली महिला खालीलपैकी कोण आहेत ते सांगायचं आहे. माउंट एव्हरेस्ट सर्वोच्च शिखर सर करणारी पहिली महिला खालीलपैकी कोण आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. अरुमिना सिन्हा यांनी माउंट एव्हरेस्ट सर्वोच्च शिखर सर करणारी पहिली महिला व्यक्ती बनलेल्या आहेत. पुढचा प्रश्न पाहूया, वाहतूक व चलनविषयक खटले कोणत्या न्यायालयामध्ये चालविले जातात ते सांगायचं आहे. वाहतूक तसेच चलनविषयक खटले खालीलपैकी कोणत्या न्यायालयात चालतात. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. आभासी न्यायालयामध्ये वाहतूक तसेच चलनविषयक खटले चालवले जातात. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो, कोविड-19च्या निदानासाठी खालीलपैकी कोणते टेस्ट घेतली जात असते. कोविड-19च्या निदानासाठी खालीलपैकी कोणते टेस्ट घेतात. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. RT-PCR ही टेस्ट कोविड-19च्या निदानासाठी घेतली जाते. पुढचा प्रश्न पाहूया, संसदीय व्यवस्थेचा केंद्रबिंदू कोणता व्यक्ती असतो. संसदीय व्यवस्थेचा केंद्रबिंदू खालीलपैकी कोणास म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. पंतप्रधान यांना संसदीय व्यवस्थेचा केंद्रबिंदू संबोधले जाते. पुढचा प्रश्न पाहूया, जास्त रक्तदाबामुळे खालीलपैकी कोणती लक्षणे उद्भवतात ते सांगायचं आहे. जास्त रक्तदाबामुळे खालीलपैकी कोणती लक्षणे उद्भवतात. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. लकवा, झटके व बेशुद्धीपणा हे सर्व लक्षणे जास्त रक्तदाबामुळे उद्भवत असतात. पुढचा प्रश्न पाहूया, गुरु गोविंद सिंग हे शीख समुदायाचे कितव्या क्रमांकाचे गुरु होते. गुरु गोविंद सिंग हे शीख समुदायाचे एकूण कितव्या क्रमांकाचे गुरु होते. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य राहील. 10व्या क्रमांकाचे गुरु गोविंद सिंग हे शीख समुदायाचे गुरु होते. पुढचा प्रश्न पाहूया, पहिले लष्करी शस्त्र संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. पहिले लष्करी शस्त्र संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी येते. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. पहिले लष्करी शस्त्र संग्रहालय जे आहे चंदीपूर या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्रातील पहिले आभासी न्यायालय कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. महाराष्ट्रातील पहिले आभासी न्यायालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिले आभासी न्यायालय स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो, आर्कियन खडकामध्ये प्रामुख्याने कोणते खनिज आढळते. आर्कियन खडकामध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कोणते खनिज पाहाव्यास मिळते. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. लोह खनिज जे आहे आर्कियन खडकामध्ये प्रामुख्याने सापडत असते. पुढचा प्रश्न पाहूया, महात्मा फुले यांनी खालीलपैकी कशाचा कडाडून विरोध केला होता ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो. महात्मा फुले यांनी खालीलपैकी कशाचा कडाडून विरोध केला होता. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. कामगार गुलामगिरी तसेच स्त्रियांचे शोषण तसेच अस्पृश्यांचे शोषण या सर्वांचा जो विरोध आहे महात्मा फुले यांनी केलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया, उटी हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात येते. उटी थंड हवेचे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात येते. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. तामिळनाडू राज्यामध्ये उटी हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण स्थित आहे. पिकांची पैसेवारी खालीलपैकी कोणता व्यक्ती ठरवत असतो. पिकांची पैसेवारी खालीलपैकी कोणता व्यक्ती ठरवतो. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. तलाठी हा जो व्यक्ती आहे पिकांची पैसेवारी ठरवत असतो. पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणते हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले विद्यापीठ आहे. खालीलपैकी महाराष्ट्रातील सर्वात पहिले विद्यापीठ कोणते आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मुंबई विद्यापीठ महाराष्ट्रातील सर्वात पहिले आहे. पुढचा प्रश्न पाहूया, आज के शिवाजी नरेंद्र मोदी या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. आज के शिवाजी नरेंद्र मोदी या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भगवान गोयल आज के शिवाजी नरेंद्र मोदी या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न पाहूया, विल्सन बंधारा असे खालीलपैकी कोणत्या धरणास संबोधले जाते. विल्सन बंधारा खालीलपैकी कोणत्या धरणाला म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भंडारदरा धरणाला विल्सन बंधारा असे देखील संबोधले जाते.
तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास मला तर वाटते की आपल्या सर्वांनाच आवडलेलीच आहे आणि कारणास्तव या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक व एक कॉमेंट नक्कीच करायचं आहे आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून नक्कीच घ्यायचं आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ मी जेव्हा कधी अपलोड करेल तुरंत त्याची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर मिळून जाईल. तर व्हिडिओ करणार स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास.